नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत. आत्ता मी इथे कामानिमित्त बाहेर आलो, तर मी हॉटेलच्या रूममध्ये. पण मी आत्ता नवी मुंबई स्टेडियममध्ये का नाही आहे याचं मला वाईट वाटतंय. कारण भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जो सेमीफायनलमध्ये विजय मिळवला आहे त्याला तोड नाही. 339 धावांचा पाठलाग हे खाऊचं काम नाही कुठच्याही क्रिकेटमध्ये. आणि त्यातून ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध, मग तो महिला असो किंवा पुरुष असो, आजचा जो विजय आहे आणि त्याचे जे शिल्पकार आहेत म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर, त्यांनी जी खेळी केली, भागीदारी केली, ती खरंच इतकी प्रेरणादायी आहे की भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पण त्याच्याकडनं शिकण्यासारखं होतं असं मी म्हणेन. आणि हरमनप्रीत कौरने जेव्हा आपली संघ जाहीर केला नाणेफेकीनंतर, आम्हाला जो BCCIची शीट येते त्याच्यात 3ऱ्या नंबरवर होते, अमनजोतचं नाव होतं. पण खेळायला गेली जेमिमा आणि तिला पण माहीत नव्हतं. ती नंतर सांगितलं ती शॉवर घेत होती तेव्हा तिला कळलं की ती 3 नंबरवर फलंदाजी करणार आहे. अशा परिस्थितीत ती उतरली आणि ज्या निग्रहाने ती खेळली त्याला तोड नाही. परत तुम्ही बघाल तर गेल्या वर्ल्ड कपला तिला ड्रॉप केलं होतं आणि तिची कामगिरी चांगली होती, तरीसुद्धा तिला ड्रॉप केलं होतं. आणि ते आत बाहेर आणि नंतर सलामीवीर होती, ती बदल्या व्हायची होती आणि परत 3ऱ्या क्रमांकावर आली. मग तिची संघातली जागा आणि संघातली पोझिशन हे दोन्ही नक्की नव्हतं. पण तुम्ही बघितलं असेल तर तिच्या खेळीदरम्यान तिची सवय आहे स्वतःशीच बोलायचं, स्वतःला चीअरअप करायचं, स्वतःलाच सांगायचं. आणि पूर्ण धावांचा पाठलागाचं गणित तिने खेळपट्टीवर बसून मांडलं की कुठच्या षटकात किती धावा पाहिजेत आणि सामना 50व्या षटकापर्यंत न्यायचा नाही आपल्याला. याच्या सगळ्याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ती खेळली आणि तिने भारताला सामना जिंकून दिला. म्हणजे भारत सामना जिंकणं ही आनंदाची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकणं ही त्याहून आनंदाची गोष्ट आहे, वर्ल्ड कप सेमीफायनल ही त्याहून आनंदाची गोष्ट आहे. पण या सगळ्याच्या मागे ना मला आज आवडलं काय माहिती आहे का, ऑस्ट्रेलिया संघाला आपण म्हणतो नेहमी क्लिनिकल विजय करण्यात ते वस्ताद आहेत. पण आज भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दाखवून दिलं की क्लिनिकल विजय हा कसा असतो. खरं सांगतो, मी 338 धावा जेव्हा ऑस्ट्रेलियाने केल्या तेव्हा माझ्याच काय बहुसंख्य भारतीयांच्या आशा संपल्यात जमा होत्या. कारण हे कठीण होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जे इतके प्रोफेशनल आहेत, इतका अनुभव आहे, 7 विश्वचषक विजयांचा अनुभव आहे, त्यांच्याविरुद्ध सेमीफायनलमध्ये जिंकणं हे नक्की सोपं नव्हतं. पण भारतीय संघाने करून दाखवलं. मला अजून एक आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आज नवी मुंबईचं क्रिकेट स्टेडियम पूर्ण भरलं होतं. म्हणजे महिला क्रिकेट संघाला आता जे चांगले दिवस आलेत ते बघून खरंच आनंद झाला. तुम्ही बघायला असाल त्या ICC विश्वचषकात विजेत्या संघाला जवळ $4.5 मिलियन इनाम आहे. पैसे हा एक बाय प्रोडक्ट आहे क्रिकेटला मी म्हणेन, पण क्रिकेटला जी मान्यता मिळणं असतं ना, त्याच्याकरता प्रेक्षकांचा सहभाग हा गरजेचा असतो. आणि हरमनप्रीत तेच म्हणाली शेवटी की मला कुठेही वाटत नाही की आम्ही एकटे आहोत. आम्ही हारल्यावर सुद्धा आम्हाला काय म्हणतात ते सहानुभूतीचे किंवा धीराचे शब्द येत होते, आणि आता तर आम्ही भारतीय प्रेक्षकांच्या समोर खेळतोय. हा दडपणापेक्षा एक आपल्या लोकांचा पाठिंबा असताना खेळण्यासारखं दिसतंय. आणि तो पाठिंबा द्यायला एवढ्या हजारोंच्या संख्येने प्रेक्षक मैदानात गेले, ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. भारतीयच नाही, महिला क्रिकेटच्या जनरल दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने आजचा विजय हा आनंददायक होता. फक्त मी त्या विजयाला जाऊ शकलो नाही याचं मला वाईट वाटतंय. पण ठीक आहे, प्रत्येक विजय कधी कधी बघायला मिळत नाही प्रत्यक्षात. पण भारतीय महिला संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आता फक्त एकच बाकी आहे टप्पा, तो म्हणजे फायनलचा 2 नोव्हेंबरला. पण ज्या पद्धतीने आज ते खेळलेत नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल आणि मला खात्री आहे भारतीय संघ विश्वचषक जिंकेल. तर 2 नोव्हेंबरला मी परत तुमच्यासमोर येईन आणि तेव्हा नक्की मला आशा नाही, मला खात्री आहे की भारतीय महिला संघ हा विश्वविजेता झालेला असेल. तेव्हा भेटूया 2 नोव्हेंबरला. बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. धन्यवाद.